आणि ग्रामगीतेचे सगळ्यात उपकार काय आहे तुम्हाला सांगतो, मला कळलेले संतांचे विचार हे सारखेच असते, त्याच्यात काय दुमत करायचं, कोणाला कमी जास्त म्हणायचं कारण नाही. पण काही संतांची भाषा कळते, काही संतांची भाषा कळत नाही. 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे, वीज तयार कशापासून होती आणि वीज तयार कशी करायची. ही वीज फक्त काय गोळ झाला, तिथे शब्द टाकला गेला उदकापासून, म्हणजे पाण्यापासून. मी सांगलीच्या कॉलेजमध्ये पोराला विचारलं होतं की पोराओ, वीज पाण्यापासून तयार होती का उदकापासून? तर सगळे म्हणे पाण्यापासून. उदकापासून कोणाला हा शब्दच माहित नाही. म्हणून ग्रामगीतेचे उपकार आहे की आमच्या बोलीभाषेत ज्ञान दिलं, ज्ञान सगळ्यांनी दिलेलं आहे, म्हणून उपकार आहे. तुम्ही पहा, ग्रामगीता कोणाला समजणार नाही असा विषयच नाही, असा माणूस नाही, किती अडाणी बाई असू द्या, अशिक्षित असू द्या. म्हणून त्या ग्रामगीतेचे विचार देशात राज्यात जे जे लोक घेऊन चालले किंवा घेऊन जायचे कार्य करते, आणि अशा लोकांच्या नावाने